पुढचे 4 दिवससुद्धा आधीच्याच सारखे सर्वसाधारणपणे गेले. सांझी आणि वज्र त्या विषयावर एकमेकांशी बोललेच नाहीत. जणू काही वज्र तिथे नव्हताच अशा पद्धतीनं सांझी वावरत होती. संपूर्ण वेळ ती किचनमध्येच ऑर्डरप्रमाणे पदार्थ पूर्ण करण्यात गुंतलेली होती. वज्र पंपावर येणाऱ्या गाड्यांमध्ये डिझेल किंवा पेट्रोल भरणं, थोडीफार दुरुस्ती करणं ही कामं करत होता आणि रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना सांझीनं केलेले पदार्थ वाढणं यातच तो गुंतलेला होता. पलाश गेल्यापासनं तिने रात्रपाळीचं काम केलेलं नव्हतं. रात्रपाळी ती संपूर्णपणे वज्रवरच सोडत होती. रात्री आपल्या खोलीत गेल्यावर मात्र ती जाणून बुजून खिडकीचे पडदे उघडे ठेवून आणि लाईट न मालवता आपले कपडे बदलत असे. वज्रला मुद्दाम उत्तेजित करण्याचा हा प्रयत्न होता. वज्रच्या ते लक्षात येत होतं, पण जाणीवपूर्वक त्यांनी स्वतःवर ताबा ठेवला होता. पलाशच्या मृत्यूनंतर तब्बल 8 दिवसांनी सांझी रेस्टॉरंटसाठी लागणारं सामान, किराणा माल वगैरे खरेदीसाठी पलाशची कार घेऊन बाहेर पडली. जाताना तिने वज्रला कुठे जातीये, कधी येणार आहे याबाबत काहीही सांगितलं नाही. अर्थात ते चुकीचं नव्हतं. तिच्या दृष्टीनं वज्र हा त्यांचा नोकर होता. ती गेल्यानंतर साधारण 11:30च्या सुमाराला एक गाडी पेट्रोल पंपावर आली. वज्रनं रेस्टॉरंटमधून ती गाडी पाहिली. पेट्रोल भरायला कोणीतरी आलं असेल अशा विचारानं तो सावकाश पंपाच्या दिशेनं जायला लागला. त्या गाडीतून एक कुत्रं उडी मारून उतरलं आणि त्याच्या मागोमाग एक माणूस. उदित उपाधी. वज्र त्याला पूर्णपणे विसरून गेला होता. आता खरा धोका होता. कुठं आहे पलाश? गाडीतून उतरता उतरता त्यांनी चढ्या आवाजात विचारलं. पलाश साहेब बाहेर गेलेत. काय हवंय आपल्याला? बाहेर गेलेत? अविश्वासाच्या स्वरात उदित उपाधीनं विचारलं आणि तो भंगारच्या शेडच्या दिशेनं जायला लागला. त्याच्याबरोबर त्याचं कुत्रं हुंगत हुंगत कशाचा तरी माग काढल्यासारखं शेडमध्ये शिरला. बाहेर गेला याचा अर्थ काय? उदित उपाधीनं विचारलं. तुम्हाला काही हवंय का? वज्रनी पुन्हा त्याला विचारलं. हे बघ माणसा, तुझं नाव काय आहे मी विसरलोय, पण जे काही नाव असेल ते नीट ऐक. माझं पलाशकडे काय काम आहे हे मी तुला सांगायची गरज नाही. तू त्याचा नोकर आहेस. का अचानक तू मालक बिलक झालायस इथला? उपाधी खवचटपणे म्हणाला. मी मालक वगैरे झालेलो नाही आहे. पलाश साहेब कामासाठी बाहेर गेलेत. कसलं काम आहे एवढं? आणि गेलाय कुठे तो? ते तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल. कधी परत येणार आहे तो? नक्की माहीत नाही. कदाचित 1-2 महिन्यांनी. 1-2 महिन्यांनी? काय काय नक्की कसल्या कामाला गेलाय तो? आणि जाताना आपल्या बायकोला घेऊन नाही गेला का तो? हे बघा साहेब, मी आत्ता थोडा बिझी आहे. पलाश साहेब 1-2 महिन्यांनी येणार आहेत. त्यांची बायको पण आत्ता इथे नाही आहे. तुम्हाला काय हवं आहे? अरे मला भेटायचं आहे त्याला. खूप महत्त्वाचं काम आहे. कुठं आहे तो? त्यांना एक नवीन पेट्रोल पंप खरेदी करायचा आहे म्हणून ते वर्धमान शहरात गेलेत. इथून 5-6 तासांच्या अंतरावर आहे म्हणे ते. नवीन पेट्रोल पंप? एकंदरीत तुझा मालक इथे बराच पैसे मिळवतोय असं दिसतंय. त्याच्या बायकोला तो घेऊन गेलाय का ती इथेच आहे? साहेब एकटेच गेलेत. अरे वा, म्हणजे त्याच्या सुंदर बायकोला तो तुझ्याकडे ठेवून गेलाय.
2 महिन्यांसाठी? आह! उपाधी आंबट शौकीनासारखा चेहरा करून म्हणाला, हे बघा, तुमचं विशेष काही काम असेल तर मला सांगा, नाहीतर माझ्याकडे वेळ नाही आहे. मला साहेबांनी तुमच्याबद्दल सगळं सांगितलंय. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तुम्ही काहीही बोलू नका. साहेबांनी मला स्पष्ट सांगितलंय की ते नसताना जर तुम्ही इथे आलात आणि इथून काही घेण्याचा प्रयत्न केलात तर मी तुम्हाला उचलून बाहेर फेकलं तरी त्यात त्यांची काही हरकत नसेल. वज्र फटकळपणे म्हणाला, माझा मेहुणा माझ्याबद्दल असं म्हणाला तुला? ठीक आहे, ठीक आहे, मी तुम्हा दोघांनाही बघून घेईन. मला इथून काही वस्तू न्यायची नाही आहे. माझ्या पेन्शनच्या कामासाठी काही कागदपत्रांवर मला त्याच्या सह्या हव्या होत्या, म्हणून मी आलो होतो. तो कुठं आहे मला समजलं पाहिजे. वर्धमान या शहरात ते गेलेत हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय, पण त्यांचा नेमका पत्ता मला माहीत नाही. मलाही माहीत नाही आणि त्यांच्या बायकोलाही माहीत नाही. अरे मग माझ्या पेन्शन पेपरवर सह्या कोण देणार मला? तो तुमचा प्रश्न आहे ना, घ्या दुसऱ्या कोणाच्या तरी. मला त्याच्याच हव्या आहेत. मग वाट बघा 2 महिने, आणि या 2 महिन्यात मला पेन्शन मिळालं नाही तर जबाबदार कोण? तू. आणि पलाश कुठे आहे हे त्याच्या बायकोलाही माहीत नाही असं तू म्हणतोयस ना, हे काही मला पटत नाही. समजा काही इमर्जन्सी आली, इथे आग लागली किंवा तिला बरं वाटत नाहीसं झालं आणि पलाशला संपर्क करायची वेळ आली तर तुम्ही लोक त्याला कुठे संपर्क करणार? ती आणि मी दोघंही आजारी पडणार नाही आणि ह्या जागेला कोणी आगही लावणार नाही. आग लागली तर ती तुम्हीच लावाल, आणि तसं झालं तर तुमचं काय करायचं ते मला माहिती आहे. माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. वर्धमान शहरातल्या पोलिसांना मी एक पत्र लिहितो, त्यांना पलाश घोषचं वर्णन कळवतो आणि हा माणूस दिसला तर मला कळवा असं त्यांना सांगतो. उपाधी म्हणाला आणि जायला निघाला. तुझ्या मालकिणीला सांग मी उद्या जेवायच्या वेळेला पुन्हा येणार आहे. तोपर्यंत पलाशचा पत्ता आणि फोन शोधून ठेवा. आता मात्र वज्र काळजीत पडला. त्यांनी खरंच तसं पत्र लिहिलं असतं तर कदाचित एखादा हवालदार खरंच पलाश घोषची चौकशी करत करत इथे येऊन पोचला असता. अधिक खोलवर चौकशी केली गेली असती तर तो कदाचित प्रज्वल लहरीपर्यंत सुद्धा पोचला असता. त्यातून वज्रची चौकशी केली गेली असती. मग मूळ ओळख पटवणं पोलिसांना अवघड नव्हतं. याला पर्याय म्हणजे त्याचं तोंड पैसे देऊन गप्प करणं. पण तसं केलं तर त्याला आणखीन संशय येईल. पलाश घोषकडून पत्र येईल अशी व्यवस्था वज्र करणार होता, पण उदित उपाधी जर पलाशचं अक्षर ओळखत असेल तर ती युक्ती अंगाशी आली असती. पलाश जर त्याला नेहमी पेन्शनच्या कागदावर सही देत असेल तर नक्कीच त्याला पलाशच्या अक्षराची ओळख असणार. विचार करूनही उदित उपाधीला कसं हाताळायचं हे त्याला सुचेना. उद्या तो पुन्हा सांझीला भेटायला येईल. त्यापूर्वीच काहीतरी उपाय शोधायला हवा होता. सांझी अजून आली नव्हती. तिच्याशी बोलून नंतर ठरवू असा विचार करून शेवटी वज्र शांत झाला. उदित उपाधी दोघांनाही त्रासदायक ठरणार होता, त्यामुळे निर्णय घेण्यासाठी सांझी आपल्याला मदत करेल असा वज्रचा अंदाज होता. ती आल्यावर वज्रने उदित बरोबर झालेलं सगळं बोलणं सांगितलं.
उद्या तो आल्यावर काय करायचं ते एकत्र बसून ठरवावं लागेल असंही तिला सांगितलं. ती म्हणाली, अरे अगदी सोपं आहे. तिजोरी उघड, तुझे 1,00,000 घे, निघून जा. मी बाकीचे पैसे घेऊन निघून जाते. विसरून जाऊ एकमेकांना. ती अलिप्तपणे म्हणाली. आणि ही जागा अशीच सोडून द्यायची वाऱ्यावर? तुझा तो उदित प्रज्वल कोणीही इथे येऊ शकतो. पोलिसांना सांगू शकतो की इथे राहणारे दोघे पळून गेलेत. मग या सगळ्या घटनेची चौकशी होईल, आपल्याला अटक होईल. मग आपण विकून टाकू ना जागा एका दिवसात. कोण घेणार? आणि तू काय मालक आहेस? कुठल्या अधिकारात ही जागा विकणार आहेस तू? तिने क्षणभर विचार केला आणि म्हणाली, मी माझा वाटा घेऊन एकटीच निघून जाते. तू एकटा ही जागा सांभाळ. याचा अर्थ असा काढला जाईल की मी तुम्हा दोघांनाही मारलंय. मला वाचवण्यासाठी मी त्यांना सांगून टाकेन की तूच पलाशला मारलंयस आणि पैसे घेऊन तू पळून गेलीयस. तुला असं सुचवायचंय का की आपल्याला इथेच कायमचं राहायला लागेल? कायमचं नाही, पण इथल्या नातलग आणि मित्रपरिवारात जोपर्यंत ही बातमी पसरत नाही आणि पचत नाही की तो आपल्याला सोडून कायमचा निघून गेलाय आणि दुसऱ्या बाईबरोबर त्यांनी सूत जुळवलंय, तोपर्यंत तरी आपल्याला इथे राहावं लागेल. मी नाही राहणार. नाईलाज झाल्याप्रमाणे वज्रने आपले खांदे उडवले. हाताने तिजोरीकडे बोट दाखवून तो सांझीला म्हणाला, तुला पैसे हवे असतील तर तुझी तू तिजोरी उघड, पैसे काढ आणि जे काही करायचंय ते कर. यावर तिने फारशी प्रतिक्रिया दिली नाही. वज्र तिथून उठला आणि पेट्रोल पंपावर जाऊन बसला. मध्यरात्रीपर्यंत त्याने तिथेच वेळ घालवला. पुढे नेमकं काय करायचं याचा विचार करून डोकं सुन्न झालं, पण त्याला त्याचं उत्तर मात्र मिळालं नाही. त्याने बंगल्याकडे बघितलं. बंगल्यातला लाईट अजून लागलेला होता. याचा अर्थ सांझीसुद्धा काहीतरी विचार करत जागी राहिलेली होती. मध्यरात्रीनंतर पंपावर येणाऱ्या गाड्या बंद झाल्या तेव्हा वज्र तिथून उठला आणि आपल्या खोलीत येऊन आडवा झाला. तिच्याही खोलीतला लाईट आता बंद झालेला होता. थोडा वेळ वज्र तसाच पडून राहिला. झोप यायला लागली तेव्हा किती वाजले हे बघायला त्यांनी घड्याळाकडे नजर टाकली. रात्रीचे 3 वाजलेले होते. आपल्या उजव्या हाताचं मनगट कपाळावर ठेवून वज्र डोळे मिटून पडून राहिला. आणि त्याच वेळी बेडरूमचं दार उघडलं आणि सांझी आत आली. त्याच्या बेडवर बसली आणि त्याच्या कानात कुजबुजत म्हणाली, जर आपल्याला इथेच राहावं लागणार असेल तर शत्रू म्हणून कशाला राहायचं, नाही का? सकाळी 6 वाजेपर्यंत सांझी तिथेच होती. ही आपल्याला गुंडाळायचा प्रयत्न करत असेल तर ते आपण होऊ द्यायचं नाही, वज्रनी मनाशी निश्चय केला. सकाळी 7:15 वाजता वज्र उठला. आपले प्रातर्विधी आटोपून तो किचनकडे जायला निघाला. आत शिरताच त्याला आमलेटचा खमंग वास आला. कालच्या प्रसंगानंतर सांझी नेमकी काय प्रतिक्रिया देईल याचा अंदाज वज्र करायला लागला. त्याची अपेक्षा होती की नेहमीप्रमाणे किचनचं दार तिने बंद केलं असेल, पण ते उघडच होतं. आतमध्ये सांझी ऑमलेट करत होती. त्याला बघताच ती मागे वळली. त्याच्या गळ्यात आपले हात टाकून तिने विचारलं, काल रात्री जे घडलं त्याबद्दल काही पश्चात्ताप वाटतोय? नाही, वज्र म्हणाला. क्षणभर सर्व काही विसरून तिला कवटाळावं अशी तीव्र इच्छा त्याला झाली, पण दुसऱ्याच क्षणी
त्याला नागपूरमधला कैदखाना आठवला. तिच्या धमकीला आपण भीक घालत नाही म्हणून आपल्यावर प्रेमाचं जाळं टाकून ती तिजोरी उघडायला भाग पाडतीये हे त्याने ओळखलं होतं. ती त्याच्याशी आणखीन लगट करायचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात ट्रकचा आवाज आला. वज्र आपल्या जागेवरून उठणार तेवढ्यात तिने त्याला पुन्हा खुर्चीत बसवलं आणि म्हणाली, अरे तू तुझा नाश्ता कर सावकाशपणे, मी बाहेरचं बघते ना. असं म्हणून ती पंपावर गेली. आलेल्या ट्रकमध्ये डिझेल भरलं आणि परत वज्रजवळ आली. आज तो उदित उपाधी इथे येईल तेव्हा नेमकं काय करायचं आपण याचा विचार केलायस का? त्याची मला फारशी चिंता नाही रे. त्याला पैसे मिळाले की तो जाईल. अगदी 100 रुपये त्याला दिले ना तरी ते पुरतात, ती निर्लज्जपणे आणि सराईतपणे म्हणाली. पण त्यात धोका आहे. 100 रुपये ही फार मोठी रक्कम नाही आहे. पण एकदा त्याला कळालं की तू त्याला पैसे देतेस की तो पुन्हा पुन्हा पैसे मागायला येईल, तेव्हा जरा काळजी घे. घेईन काळजी घेईन, तू नको चिंता करू, वज्रला खात्री देत सांजी म्हणाली. त्यांच्यात अशा पद्धतीचं बोलणं चालू असताना अधूनमधून पेट्रोल भरायला आणि रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी लोक येत राहिले. परंतु आजचा दिवस वेगळाच होता. वज्र आणि सांजी दोघांनीही एकत्रित काम करताना आनंद लुटला. दोघेही काम करताना एकमेकांशी लगट करत होते. त्यांची शरीरं एकमेकांना चिकटत होती आणि दोघेही उत्तेजित होत होते. वज्र स्वतःच्या मनाला मात्र सतत बजावत होता की काहीही झालं तरी तिच्या मोहासाठी तिजोरी उघडायची नाही. आपला मनावर तेवढा ताबा आहे, मग तिचा उपभोग घ्यायला काय हरकत आहे. त्यांचा असाच रोमांस चालू असताना अचानक किचनचं दार उघडलं गेलं. वज्रची दाराकडे पाठ होती आणि सांजीचं तोंड दाराकडे होतं. दोघेही एकमेकांना बिलगलेले होते. दारामध्ये उदित उपाधी उभा होता. त्या दोघांना तशा अवस्थेत बघून त्याला अजिबातच अवघडल्यासारखं वगैरे झालं नाही. आपले घाणेरडे पिवळे दात विचकत तो हसला आणि निर्लज्जपणे म्हणाला, या तुझ्या पंटरनी तुला सांगितलं असेल ना मी आज येणार आहे. पेन्शनच्या पेपर्सवर मला पलाशच्या सह्या हव्यात, त्यासाठी मी आलोय. तुझ्या नवऱ्याचा फोन नंबर किंवा पत्ता तुला मिळाला असेल तर तू मला दे, अन्यथा मला वर्धमानमधल्या पोलिसांना कळवायला लागेल की माझा मेहुणा गायब आहे. मग ते येतील इथे शोधत. मग तुम्हा दोघांना त्याचा जाब द्यायला लागेल. सांजी जरासुद्धा विचलित झाली नाही. मला माहिती नाही आहे तो कधी येईल आणि आत्ता तो कुठे आहे. जाताना तो वर्धमानला जातो म्हणून गेला, पण नंतर तो कुठे गेला हे नाही सांगता येणार. आणि त्यातूनही तुम्ही पोलिसांना सांगणार असाल तर जरूर सांगा, कारण त्यानिमित्ताने तरी तो लवकर परतेल आणि मला त्याचा पुन्हा सहवास मिळेल. सांजीच्या या वक्तव्यावर वज्र जाम खुश झाला. काय भय आहे ही, कशाचाच परिणाम हिच्यावर होत नाही. त्यातून तुम्हाला फार गरज असेल तर मी थोडेफार पैसे देते तुम्हाला. सांजी अशा काही आवाजात आणि सहजगत्या म्हणाली की उदित उपाधी द्विधा मनस्थितीत सापडला. नक्की किती पैसे देऊ शकतेस तू? गल्ल्यात किती आहेत ते बघते, पण आज काही फार गल्ला साठलेला नाही आहे. 50 रुपये देऊ शकेन बहुतेक मी तुला. आत जाता जाता सांजी म्हणाली आणि खरोखर तिने फक्त 42 रुपये त्याच्या हातावर टेकवले. मला अजून हवेत. भिकारी सुद्धा एवढे कमी घेत नाही हल्ली. काय होणार आहे एवढ्यानी? मला पुन्हा पुन्हा इथे यायला लागावं अशी इच्छा आहे का तुझी? तू पुन्हा इथे येऊन न येस म्हणून खरं तर तुला काहीही न देता हाकलून द्यायला पाहिजे होतं.
कारण माझ्या नवऱ्याला तू इथे आलेला आवडत नाही, हे तुला माहितीच आहे. तो इथे असता तर त्यांनी 1 रुपयासुद्धा तुला दिला नसता. मी तुला 42 रुपये दिलेत. घ्यायचे असतील तर घे आणि निघून जा इथनं. सांजी म्हणाली. त्याने निर्लज्जपणे ते पैसे आपल्या हातात घेतले आणि दात विचकून हसत म्हणाला, जातो मी. दोघात तिसऱ्या माणसाची अडचण नको, नाही का? त्याच्या बोलण्याची चीड येऊन वज्र त्याला मारायला धावला, पण सांजीने त्याला शांत केलं. अगं, उद्या किंवा परवा तो पुन्हा येईल, निर्लज्जासारखे पैसे मागेल. किती दिवस त्याला देत राहणार आपण पैसे? मी करते रे त्याला बरोबर हँडल, तू नको काळजी करू, सांजी म्हणाली. वज्राला तिचं कौतुकच वाटलं. आपल्याला जी गोष्ट खूप अवघड वाटते ती सांजी अगदी सहजच हाताळतीये. अशातच पुढचा आठवडा निघून गेला. त्या पूर्ण आठवड्यात उदित उपाधी तिकडे फिरकला नाही. वज्राला बरंच वाटलं. दरम्यानच्या काळात पंपावर येणारे नेहमीचे कार, ट्रक ड्रायव्हर त्यांना आणि अधूनमधून येणाऱ्या पलाशच्या मित्रांना वज्रनं त्याची नेहमीची गोष्ट सांगून पलाश नसण्याचं कारण पटवलेलं होतं. बऱ्याच जणांनी त्याची ही भाकड कथा स्वीकारली होती. संशय कोणालाही आला नव्हता. फक्त त्यातल्या काही जणांनी वज्र आणि पलाशची बायको एकत्र राहणार या गोष्टीवर गॉसिपिंग केलेलं होतं. आता दोघांचं रुटीनच वेगळं झालेलं होतं. दोघं एकत्र काम करत होते, रेस्टॉरंट आणि पेट्रोल पंपाचं सुद्धा. आणि मुख्य म्हणजे सांजीने त्याला आपल्या बंगल्यातच राहायला बोलवलं होतं. दिवसभर दोघे एकत्र काम करत आणि रात्री एकत्र झोपत. आपण हळूहळू तिच्या कह्यात जायला लागलोत याची जाणीव वज्राला अंतर्मनात होत होती, पण तो त्याच्याही नकळत तिच्यात गुंतत चाललेला होता. असेच काही दिवस गेले आणि एका रात्री तिने त्याला विचारलं, आपलं काम आता इथे खूप वाढलंय, आपण आपल्या मदतीला एखादा माणूस ठेवायचा का? वज्र अचानक सावध झाला. आपल्याला प्रेमात गुंतवून आपल्याकडून आणखीन काहीतरी साध्य करून घ्यायचं आहे का काय हिला? तिजोरी उघडण्यापूर्वीची ही तयारी तर नसेल? त्याच्या मनात विचार आला. हे बघ, सध्या असं काही करणं धोकादायक आहे, वज्र तिला म्हणाला. ठीक आहे, माझा फारसा आग्रह नाही आहे, पण इथल्या कामामुळे आपल्याला बाहेर कुठेच मजा करायला जायला मिळत नाही म्हणून म्हणाले मी, सांजी म्हणाली. आणि त्या विषयाचा नंतर तिने फारसा पाठपुरावा केला नाही. तेव्हा कुठे वज्रच्या मनात तिच्याबद्दल आलेला संशय दूर झाला. असेच 2-3 दिवस गेले आणि सांजीने वज्राला विचारलं, किराणा माल आणि काही फळं आणायला लागणार आहेत, हल्दियाला जायला लागणार आहे. मागच्या वेळेला मी एकटीच गेले होते, या वेळेला आपण दोघंही जायचं का? मला ना एकटीला जायचा कंटाळा आला आहे. अगं, पण आपण दोघेही गेलो तर इथे रेस्टॉरंट आणि पंपाचं काम कोण करणार? ठीक आहे, तुझी हरकत नसेल तर इथली दोन्ही कामं मी करते, तू जाऊन आणशील का सामान? वज्राच्या मनात पाल चुकली. आपल्याला सामान आणायला हल्दियाला पाठवून तेवढ्या वेळात ही एखाद्या तिजोरी उघडणाऱ्या मेकॅनिकला बोलवून तिजोरी उघडून घेईल आणि पैसे घेऊन पळून जाईल अशी शक्यता 100% होती. तो म्हणाला, सांजी, आत्ता तरी मी हा धोका स्वीकारू शकत नाही. माझी पार्श्वभूमी तुला माहिती आहे. मी इथे जेवढा सुरक्षित आहे तेवढा सुरक्षित मी सामान आणायला हल्दियाला गेलो तर असणार नाही. तुला माहितीच आहे, माझा फोटो वर्तमानपत्रात छापून आला होता. तो त्या शहरातल्या दुकानातून खरेदी केलेल्या पॅकिंग बॅगवर होता. ठीक आहे, हरकत नाही, तुला जर तिथे धोका वाटत असेल तर जाऊ नको, सांजी म्हणाली. आणि वज्राला तिने पुन्हा आपल्या जवळ ओढून घेतलं. तुला मी कुठल्याही परिस्थितीत गमावणार नाही, आणि हे सगळं मी तुला तिजोरी उघडायला मोहात पाडण्यासाठी म्हणून करत नाही आहे रे. माझं खरंच प्रेम बसलंय तुझ्यावर. आपण लग्न करूया का?
म्हणजे आत्ता लगेच नाही म्हणत मी, पण करायचं का आपण लग्न? वज्रला आता मनोमन पटलं की ती खूप मनापासनं बोलतीये. त्याच्या मनात जी शंका आली होती तीच तिने स्पष्टपणे बोलून दाखवली होती. आता तिच्याकडून धोका नाही. तो म्हणाला, मला ते आवडेल, पण त्यासाठी आपल्याला पलाश मेलाय हे सिद्ध करावं लागेल सांजी. ते आपण करू शकत नाही ना. आपल्याला कुठल्याही अडचणीत न सापडता इथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा लागेल. मी तोच विचार करतोय, पण मला काही सुचत नाही आहे. एकदा आपण इथून बाहेर पडलो की आपण कुठेतरी दूर निघून जाऊ आणि मग आपण लग्न करू. वज्र म्हणाला, ती त्याच्यावर काही बोलली नाही. दिल्ली जवळपास अशा प्रकारची एखादी जागा चालवायला तुला कसं वाटेल? वज्रने विचारलं. दिल्ली? इतकं लांब? नाही, माझी काही हरकत नाही. म्हणजे आपण तिजोरीतले पैसे वापरून आपल्या दोघांसाठी एखादा व्यवसाय सुरू करू, असं म्हणायचं आहे का तुला? तिने तिजोरीतल्या पैशांचा उल्लेख करायची ही पहिलीच वेळ होती. ती सहजपणे बोलली होती, पण वज्रने तिच्याकडे तीक्ष्ण नजरेनं पाहिलं. पण ती त्याच्याकडे सरळ पाहत होती. न डगमगता तिने वज्रच्या नजरेला नजर दिली. त्यात पाप नव्हतं. हां, तीच कल्पना आहे माझी. तिचा अंदाज घेण्यासाठी वज्र म्हणाला, एवढ्या पैशात आपण एक अप्रतिम जागा घेऊ शकतो नाही का? चला लवकरच हे करू आपण. तिचे डोळे चमकले. सांजी, आपल्याला या जागेपासून सुटका मिळवण्याचा मार्ग शोधायला लागेल. वज्र स्वतःशीच बोलल्याप्रमाणे पुटपुटला. काहीतरी मार्ग निघेलच रे. एक ट्रक पंपाजवळ थांबला. ट्रक चालक म्हणाला की तो नाश्ता करेल. तो गेल्यावर दुसरे ट्रक चालक आले. त्यामुळे वज्रला सांजीशी आणखीन बोलायची संधी मिळाली नाही. तिने कपडे बदलले आणि तिने त्याला सांगितलं की ती हल्दियाला निघाली आहे, दुपारच्या जेवणापर्यंत परत येईन. वज्रला बरं वाटलं. आता पैशाचा, तिजोरीचा विषय उघडपणे समोर आल्यामुळे ती नाटक करतीये ही वज्रची शेवटची अस्वस्थता नाहीशी झाली. आता इथून कसं बाहेर पडायचं जेणेकरून कुणालाही काहीही गडबड झाल्याचा संशय येणार नाही, यावर गांभीर्यानं लक्ष केंद्रित करायला लागणार होतं. ही जागा विकली जाऊ शकत नव्हती, कारण ती पलाश घोषच्या नावावर होती. तो मेलाय हेही सांगता येणार नव्हतं. इथून दोघेही गुपचूप पळून जाऊन जागा सोडून जाऊ शकत नव्हते. पोलीस तिथे पोचले असते आणि त्यांना पलाश घोषचा मृतदेह शोधायला जास्त वेळ लागला नसता. मग दोघांचाही खुनी म्हणून तपास चालू झाला असता. वज्र त्या समस्येवर जितका जास्त विचार करत होता, तितकी ती समस्या जास्त गुंतागुंतीची होत चालली होती. मग त्याच्या अचानक लक्षात आलं की यातून बाहेर पडण्याचा कुठलाही सुरक्षित मार्ग नाहीच आहे. एका सापळ्यात दोघेही अडकले होते आणि त्या सापळ्याचे दरवाजे बंद झालेले होते. जर सुरक्षित राहायचं असेल तर दोघांनाही याच ठिकाणी कायमचं राहायला लागणार होतं. हे सगळे विचार मनात चालू असताना एक गाडी थांबल्याचा आवाज ऐकून वज्रने खिडकीतनं बाहेर बघितलं. उपाधी त्याच्या जुनाट गाडीतनं खाली उतरत होता आणि त्याच्या मागोमाग त्याचा कुत्रा. आणि तो लडखडत भंगारच्या शेडकडे निघालेला होता. श्रोते हो, अभय बापट लिखित तिजोरी या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. या पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.